असा काय फरक असतो की आपण जेव्हा मोठे होतो तर हे आम बाहेर फेकण्याची प्रक्रिया शरीर करतच नाही, हो. जितक्या जोरात आपण लहान असताना ते करायचे? एक तर गोष्ट अशी आहे की मुळातच अग्निसंस्था ही जी गोष्ट आहे, तर त्या ह्याच्यामध्ये मुळातच लहान मुलं ज्यावेळी एखादी गोष्ट त्यांना त्रासदायक ठरते, त्यावेळी त्यांच्या शरीरामध्ये ते न घेण्याविषयी किंवा त्याच्याविषयी द्वेष वाटण्याविषयीची एक गोष्ट घडते. ज्यावेळी आपण मोठं होतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आहाराविषयीचा लोभ किंवा त्याविषयीचं अज्ञान हे जास्त जागृत होतं. म्हणून शास्त्रात असा एक नियमच दिलाय, न रागात अपि अविज्ञानात आहारम अनुपयोजयेत. म्हणजे म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रेम लोभ ठेवून किंवा त्याच्याविषयी ज्ञान न करता आहार कधीही घेऊ नये. परीक्षा ही तमाशनीया देहोही आहार संभवा. परीक्षा करून हे करावं. लहान मुलांना जरी हा विवेक नसला तरी त्यांचं आत्म इन्स्टिंक्टच त्यांना सांगतं, आणि म्हणून ते मग घरच्यांना सांगतात की मला घ्यायची इच्छा नाही. मग आई कधी कधी बळजबरीने खाऊ घालते. हो. तुम्ही जर बघत असाल आजकाल तर मुलांनी हेल्दी होण्यासाठी बऱ्याच वेळा मुलांना एकामागे एक आहार देण्याची सवय, ह्या त्या मुलाला नको असतं ते, हो. कारण त्याला तो विवेक नसतोच. हो. पण ते नाही म्हणतं तरी बऱ्याच वेळा आईची माया प्रेम हो. हे त्यामध्ये कारणीभूत असतं. म्हणून मुलांच्या बाबतीत घडणारे प्रॉब्लेम्स हे बऱ्याच वेळा पालकांकडनं झालेले असतात.